1994 साली आलेला महेश कोठारे यांचा माझा छकुला हा सिनेमा खूप गाजला होता। या सिनेमात स्वतः महेश कोठारे, लक्ष्मीकांत बेर्डे, निवेदिता सराफ, आदिनाथ कोठारे, विजय चव्हाण, पूजा पवार, मधु कांबीकर असे कलाकार पाहायला मिळाले होते। तसेच या कलाकारांबरोबरच हेमांगी खोपकर ही नवोदित अभिनेत्री देखील झळकली होती। तिने महेश कोठारे यांच्या पत्नीची भूमिका साकारली होती। चित्रपटात ही अभिनेत्री फारच थोड्या कालावधीसाठी पाहायला मिळाली होती। मात्र तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल की सुरुवातीला तिच्या भूमिकेची लांबी खूप जास्त होती। महेश कोठारे यांनी मुख्य अभिनेत्री म्हणून तिला या सिनेमात कास्ट केलं होतं। तिच्यावर 2 गाणी देखील चित्रित केली जाणार होती। मात्र ऐन चित्रीकरणादरम्यान तिला आजाराचा सामना करावा लागला। तिच्या आजारामुळे तब्बल 3 वेळा चित्रीकरण कॅन्सल करावे लागले। शेवटी महेश कोठारे यांनी तिला रिप्लेस करण्याऐवजी तिची भूमिका कमी केली आणि चित्रीकरण पूर्ण केले। यानंतर हेमांगी पुढे फारशी चित्रपटात दिसली नाही। चला तर जाणून घेऊया हेमांगी सध्या काय करते। हेमांगी खोपकर यांचा जन्म रायगड येथील पेण या शहरात झाला। त्या 8 वर्षाच्या असताना त्यांनी रायगडला जेव्हा जाग येते या नाटकात छोट्या येसुबाईंची भूमिका साकारली होती। येथूनच त्यांना अभिनयाची आवड निर्माण झाली। पुढे कॉलेजात असताना त्यांनी अनेक नाट्य स्पर्धेत भाग घेतला आणि बक्षिसे मिळवली। यातूनच पुढे त्यांना प्रकाश भेंडे आणि उमा भेंडे यांनी आपल्या सिनेमात काम करायची संधी उपलब्ध करून दिली। 1992 साली प्रकाश भेंडे यांच्या आपण यांना पाहिलं का या सिनेमातून त्यांनी सिनेसृष्टीत पदार्पण केलं। या सिनेमातील दमदार पदार्पणानंतर त्यांना पुढे अनेक चित्रपट मिळत गेले। यानंतर त्यांनी सज्जन, एप्रिल फूल, मायेची सावली असे सिनेमे गाजवले। या काळात एक कसदार आणि सौंदर्यवान अभिनेत्री म्हणून त्यांचे नाव मराठी सिनेसृष्टीत गाजू लागले होते। पुढे 1994 साली महेश कोठारे यांनी आपले माझा छकुला या महत्त्वाकांक्षी सिनेमासाठी त्यांची निवड केली। मात्र या सिनेमाचे काही सीन्स शूट झाल्यावर हेमांगी खूप आजारी पडल्या। सतत ॲडमिट असल्यामुळे त्यांना कोल्हापूरला जाऊन शूटिंग करणे शक्य झाले नाही। यामुळे महेश कोठारे यांनी 3 वेळा शूटिंग पुढे ढकलले। मात्र शेवटी त्यांनी हेमांगी यांच्या पात्राची लांबी कमी करून सिनेमा पूर्ण केला। हेमांगी यांना सिनेमा व्यवस्थित पूर्ण करता आला असता तर कदाचित त्या आज मराठी सिनेमातील आघाडीच्या नायिका बनल्या असत्या। कारण 1995 नंतर वर्षा उसगावकर सोडल्या तर बाकी कोणतीही जुनी अभिनेत्री मराठी सिनेविश्वात टिकाव धरू शकली नव्हती। मराठी सिनेमाला एका कसदार आणि सुंदर अभिनेत्रीची गरज होती। मात्र पुढे 1995 साली हेमांगी खोपकर यांचे लग्न झाले आणि त्यांच्या अभिनय करिअरवर मर्यादा आल्या। लग्नानंतर काही मोजक्या सिनेमात आणि मालिकांमध्ये त्या झळकल्या। त्यापैकी बोकड, चिंतामणी, कोट्या, हिप्पी फुर्रे या सिनेमातील त्यांचा अभिनय विशेष लक्षात राहिला। याशिवाय अपराध मीच केला आणि मी माझं मला या नाटकातही त्यांनी काम केलं। सध्या हेमांगी अभिनयापासून दूर असून त्यांच्या कुटुंबाच्या हॉटेल आणि कन्स्ट्रक्शन व्यवसायात काम करत आहेत। जर मी अभिनयावर जास्त फोकस केला असता तर आज माझं करिअर नक्कीच वेगळ्या उंचीवर पोहोचले असते, अशी खंत त्यांनी एका मुलाखतीत व्यक्त केली होती। तर ही होती काही मोजक्या सिनेमातून प्रभावशाली काम करणाऱ्या हेमांगी खोपकर यांची जीवन कहाणी। बाकी तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि मराठी चित्रपट सृष्टीशी निगडीत अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा।